नमस्कार, मी नीता. आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरातील चिमुकलीच्या बारशापूर्वीच आईची गळफास घेऊन आत्महत्या. बाहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आईचा गंभीर आरोप. पंचगंगा नदीवरील शेवटच्या आणि महत्वाच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड. शिरोळ, कुरुंदवाड आणि बहिरेवाडी जोडणारी वाहतूक तात्काळ बंद. राजगोळी बुद्रुक येथील ताम्रपर्णी नदी घाटावर मगरीचं दर्शन. नदीकिनारी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. आता ठळक घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. बातमीपत्राची सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. राजापूर परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीचं बारसं होण्यापूर्वीच आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अस्मिता काटकर असं या विवाहितेचं नाव आहे. घरात बारशाची लगबग सुरू असतानाच अस्मिता यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. या प्रकरणाबाबत अस्मिता यांच्या आईनं सासरच्या लोकांवर छळाचे गंभीर आरोप केले. सासरच्या मंडळीकडून बाहेरून पैसे आणण्यासाठी अस्मिताचा सतत जाच सुरू होता आणि याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं तिच्या आईनं म्हणलंय. या प्रकरणी राजापूर पोलीस सासरच्या मंडळीची अधिक चौकशी करत आहेत. तिला होत्या करेन, तिला नांदायचं आहे. मम्मी, आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार. आणि जास्त त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे. घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे. मला सण नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली. तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले. पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने 40,000 रुपये पे केले आणि बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते. कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ. हा, आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमचे स्वतःचे. आणि बेबी राजे जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी. एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? भाऊबंधांनी सांगितल्याने मुलगीकडे लक्ष द्या. त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितल्याने मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीने सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या. का सांगतोय असं माणूस? त्यांचंच भाऊबंद. काय मागणी? आता कारवाईची काय मागणी? आता त्यासनी फाशी व्हायला पाहिजे. पंचगंगा नदीवरील शेवटच्या आणि महत्वाच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड पडले. पाण्याचा प्रचंड दबाव वाढल्यामुळे बंधाऱ्याची उत्तरेकडील बाजू वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. बंधारा फुटल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळ, कुरुंदवाड आणि बहिरेवाडी या गावांना जोडणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे बर्गे काढण्यात आले नव्हते. याच हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी केलाय. बंडू पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूया. त्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमध्ये शिरोळ बंधाऱ्याचे दक्षिणेकडील बाजू वाहून गेले. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग. कारण पाटबंधारे विभाग बर्गे काढण्यासाठी हलगर्जीपणा केला. 20 फुटाची 19 फुटाची लेवल ठेवणे गरजेचे होते, पण 29 ते 30 फुटाची लेवल राहिल्यामुळे पाण्याचा दाब वाढून धरणावर प्रेशर पडून तो बंधारा एका बाजूला खचला व तो वाहून गेला. याला जबाबदार सर्वस्वी अधिकारी हे पाटबंधारे विभागाचे असतील. जे काही अधिकारी असतील यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. कोल्हापूरच्या मलकापूरचं नाव मंगलपूर करण्याचा ठराव पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढलाय. यापूर्वी हा ठराव फक्त स्थगित करण्यात आला होता, मात्र नाव बदलण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. अखेर नगराध्यक्ष रश्मी कोठावडे यांनी ठराव रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दोबारा असा विचार केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. राजगोळी बुद्रुक येथील ताम्रपर्णी नदी घाटावर एका मोठ्या मगरीचं दर्शन झाल्यानं परिसरात खळबळ उडाली. नदीकाठ गेलेल्या काही शाळकरी मुलांना ही मगर दिसली, ज्यांचा व्हिडिओ एका विद्यार्थ्यानं मोबाईलमध्ये कॅप्चर केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नदीवर कपडे धुण्यासाठी किंवा जनावरांना पाणी पाजण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावे, तसंच लहान मुलांना नदीकाठी एकटं सोडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या निकृष्ट कामाची एक मोठी बातमी समोर येते. कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुरुस्तीचं काम पहिल्याच पावसात उखडलंय. कळे ते सांगशी दरम्यान 6.5 कोटी रुपये खर्चून केलेलं खड्डे बुजवण्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यानं अवघ्या 15 दिवसातच रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. यामुळे अपघातांचा धोका वाढलेला आहे. भर पावसात काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होती. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं 7,000 वारकऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे वाटप पार पडले. यावेळी निघालेल्या दिंडीत स्वतः मंत्री हसन मुश्रीफ गळ्यात विना आणि हातात टाळ घेऊन सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या निनादात आणि विठू माऊलीच्या जयघोषात
मंत्री मुश्रीफ पूर्णपणे तल्लीप झाल्याचं पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त पावनखिंडीच्या रणसंग्रामाची आठवण करून देणारी एक अनोखी कलाकृती समोर आली आहे. कलाकार प्रशांत मोरे यांनी स्वतःच्या रक्तातून वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं भव्य चित्र साकारलं. ऐतिहासिक पावनखिंडीतच या चित्राच्या माध्यमातून त्यांनी वीर बाजीप्रभूंना अनोखी मानवंदना दिली. ही कलाकृती सध्या शिवप्रेमींमध्ये कौतुकाचा आणि मोठा आकर्षणाचा विषय ठरतोय. आता बातमी आहे शाहवाडी तालुक्यातून. शाहवाडी तालुक्यातील धबधब्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यामुळं रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी पालेश्वर धरणाजवळ असलेल्या धबधब्यावर मनमुराद आनंद लुटला. पावसाळ्यात शाहवाडी तालुक्यातील बरकी, मानोली, पालेश्वर आणि केरली या धबधब्यांवर नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यातच काल रविवारी पावसाची उघडीप आणि सुट्टीचा योग आल्यामुळं पालेश्वर धबधब्यावर पर्यटकांचा पूर आला होता. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळाले. आता बातमी आहे बुदरगड तालुक्यातून. बुदरगड तालुक्यातील नितवडे येथील सवतकडा धबधब्यावर रविवारी पर्यटकांच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नितवडे ते बाकी घोल हा रस्ता अरुंद असल्यानं रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा फटका एका अँब्युलन्सलाही बसला, जी रुग्णाला घेऊन जाताना या कोंडीत अडकून पडली होती. प्रशासनाचं आणि वन विभागाचं कोणतंही नियोजन नसल्यानं स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या ठिकाणी तातडीनं वाहतूक नियंत्रण आणि पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये तुर्तास इतकंच. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.